चॅनल उपस्थित आहेत मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतोय. फक्त माझी विनंती एवढी असेल की बारी अपलोड करण्यापूर्वी मला फक्त ती लिंक शेअर करा, मग अपलोड करा. माझा काही दुय्यमत नाही, तेवढं फक्त ऍडजस्ट करा. बुवानी काही मुद्दे सांगितले, तेवढे फक्त मुद्दे क्लिअर करतो. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. बघा काय बुवानी एक पहिला विषय सांगितला, तेवढा फक्त विषय बुवांचा अगोदर क्लिअर करतो. बाकी बुवा तुम्ही काही बोललात ते काही लागलेलं नाही. बुवानी सांगितलं की अखिलेश फाळके बुवा काहीतरी अंडी विकतात असं काहीतरी सांगितलं नाही. माझा लेअर फार्मिंग आहे असा विषय नाही. बुवानी सांगितलं की 3,500 पक्षी त्याच्याकडे असत, मग ते अंड्यांची किंमत काहीतरी असा काहीतरी बोलला बुवा. बाकी कुठल्याही गोष्टीची मस्करी करा, माझ्या व्यवसायाची मस्करी करू नको. पुढच्या वेळी मी नीट सांगेन याची अपेक्षा पकडू नका. कारण काय, ज्या गोष्टीमुळे माझ्या घरात चूल पेटत असेल त्या गोष्टीची, कारण माझं काम आणि माझा व्यवसाय हे मी देव म्हणून त्यात काम करणारा मनुष्य आहे. या ठिकाणी असलेला प्रत्येक मनुष्य जो ज्या गोष्टीमुळे आपल्या घरात पैसे येतात, ज्या गोष्टीमुळे आपल्या घरात चूल पेटते, त्या गोष्टीला आपण, त्या कामाला आपण जास्त महत्व देतो. बरोबर आहे ना? शेती असो, कुठलाही व्यवसाय असो, मी कोणती वैयक्तिकरित्या माझ्या व्यवसायाला खूप किंमत देतो. भजनात वैयक्तिक विषय काढण्यासाठी भजन तुम्हाला दिलेलं आहे. भजनाच्या माध्यमातून सांगण्याचं खूप आहे. त्यासाठी बुवा एकमेकाचं उन्नीधुरी काढण्याची गरज नाही. फक्त बुवा तुम्हाला एक विनंती करेन, पुढच्या वेळी माझा पर्सनल विषय व्यवसायाचा वगैरे तुम्ही सांगितलं काय हरकत नाही बुवा. फक्त बुवा त्या गोष्टीची मस्करी किंवा टिंगल टवाळी करू नका. माझ्या पक्षाची शीट विकली तरी तुला उभं विकत घेऊन बसल्यासारखे. माझ्या बाबतीत, ह्या बाबतीत तरी माझ्या नादाला लागू नको. सिंधुदुर्गात बऱ्यापैकी सगळ्यांना मी धगवलेलो माणूस आहे. त्यामुळे बुवा तुम्हाला परत एवढीच विनंती करेन, बाकी काही विषय नाही. आणि काय बुवा, माझं वैयक्तिक मत आहे. मला खूप जण सांगितलं नाही, पण आजच्या घडीला माझा हाय ते आहे. माझ्या कोकणातल्या तरुण वर्गाला माझा नेहमी उद्देश असतो काय की मुंबईला किंवा पुण्याला नोकरी निमित्ताने जाण्यापेक्षा आपल्या कोकणामध्ये, आपल्या कोकणातली जमीन एवढी सुपीक आहे की यात सोनं पेरलं तरी ते उगवू शकतं. आपल्या एक वाढदिवसाला किंवा आपल्या पार्टी करण्याला किंवा आपण 31ला फिरायला वगैरे कुठेतरी लांब जाण्यापेक्षा ना, गावातल्या 4-5 पोरांनी, तरुण पोरांनी एकत्र या. कळकळीने सांगतोय म्हणजे माझ्या तरुण वर्गाला अगदी हात जोडून विनंती करतोय, भावांनो एवढी गोष्ट माझ्या ऐका. एक गावातल्या 4-5 पोरांनी एकत्र या आणि नांदेड, परभणी जिल्ह्यात कधीतरी जाऊन तिथल्या फार्मर्स लोकांना भेटा आणि त्यांच्याकडून शिकून घ्या की 2 एकर जमिनीत 20 लाखाचं उत्पन्न कसं घेतलं तर आयुष्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. ह्या असल्या पोहाच्या नादाला लागून तुम्ही काहीतरी करशाल, मग ते चिटियांचे जमाने, मी मसवट्यात केले, ह्यात तुम्ही काढून भेटणार. तर ह्यांच्याकडे बाकी ह्यांच्या पदरात काय नाही. काय पोहाने सांगितलं दुसरा विषय की चिठ्ठीचा जमाना वगैरे. बुवा तो जमाना वेगळा होता. आणि गणपतीत माझी त्यांची डबल बारी झाली होती. त्या बारीचा रिप्ले, त्या बारीचं प्रत्युत्तर ते आज येऊन गेले होते. त्या बारीला काय झालं होतं तुम्हाला माहित होतं का? म्हणजे गणपती घरात फुगडी खाल्या, कुठला तरी विषय बुवा कुठं काढू नका. रात काही बात नाही, थोडाचा विषय बुवा. आणि काय एक मात्र बुवाने सुंदर सांगितलं, कारण ते खरं आहे. आमच्या माय माऊलींना म्हणू लागले की तुम्ही लाडके बहिणी आहात. त्याचं उद्दिष्ट फक्त येतात ना तुमच्या ते माझ्याकडे अशी बात असं बघा भीती वाटत मागित नाही. त्यांना तुमच्या एवढ्यासाठीच लाडकी बहिणी सांगितलं की जेणेकरून तुम्हाला दया येऊची ते काहीतरी 500-100 पुढे करा. ह्या उद्देशाने त्याने फक्त सांगितलं तुम्ही लाडकी बहीण. बाकी त्याचं उद्दिष्ट काय आहे काय म्हणजे एक प्रामाणिकपणे सांगतो, आजच्या घडीला आपल्या सरकारने एक योजना काढली की लाडकी बहीण चांगली योजना आहे. मी कुठल्या गोष्टीच्या विरोधात नाही, पण म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, आजच्या घडीला माझ्या महाराष्ट्राला लाडकी बहीण ह्या योजनेपेक्षा माझी सुरक्षित बहीण या योजनेची गरज आहे. लक्षात घ्या. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार काढल्यावर आम्हाला बहीण आहे. काही मुद्दे मी पोटतिडकीने भजनात मांडतो. 100% मनोरंजन करणार, मनोरंजन करायचा हा विषय नाही. पण लक्षात घ्या, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार काढल्याने आणि काही लोक भाषण काय ठोकतात की स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे तरच स्त्री सुरक्षित राहील.
अरे 4 वर्षाची मुलगी माता भगिनीनं सांगा कुठून पदर आणणार डोक्यावर? अरे डोक्यावर पदर घेण्यापेक्षा आपल्या नजरेत आधार ठेवा, तर तो छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांचा त्या दिवशी होईल ज्या दिवशी मुंबई सारख्या विधान झाला सभरा वसई किंवा सारख्या एखाद्या शहरा ठिकाणी माझी एखादी तरुण भगिनी रात्री 11 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून आपल्या घरापर्यंत न भिता न घाबरता सुखरूप 15 मिनिटं चालत जाईल त्या दिवशी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी 2024 मार्च 2025 मार्च पर्यंत जो भारताचा आढावा घेतला गेला, या आढाव्यात मंडळी 22,000 मुली बेपत्ता झाल्या. याला कारणीभूत कोण? काही गोष्टी मी पोटतिडकीनं मानतो. माझ्या भगिनींना विनंती करतो, तुमची दोघा ठिकाणी जर छेडछाड वगैरे केला नाही, माझं एवढं सल्लो घेऊन जावा. दोघा ठिकाणी कॉलेज मधून येताना वगैरे छेडछाड केला नाही, एका त्याच्या कानपाटात द्यायची. ते दोघे जण काही केले ते पण भेटणार नाही. पण तुम्ही काय करता? असं आम्ही एका वर्गात आहोत, आम्ही उपाशी बोल तिचे दिलाच नाही, एका वर्गात. प्रेम करू नका असते हलकट मत मी मांडली नाही. प्रेम करा, प्रेमात क्वालिटी ठेवा. एक आज मुली हुशार, IAS IPS कलेक्टर तहसीलदार सुद्धा मुलगी आहे. अरे एखाद्या मुलीला 12वीला 80 किंवा 85% असतील तर तिचा प्रियकर किंवा तिचा होणारा नवरा हा कमीत कमी 70-75% घरात तरी पाहिजे की नाही? चला 35 वर्षाच्या घरात हात टाकून करणार काय? तिची अगरबत्ती भेटणार कधी? आपल्या गाव तुमच्या इकडे काय मला माहित नाही, आमच्याकडची गोष्ट सांगते. गाव पातळीवर नाही एक प्रेम करून नवीन पद्धत पिसाळली आहे. भावाला ऐकून ठेवा, तुम्ही हे असेच कशा फिरत असता त्याचं कारण शिका. गाव पातळीवर पद्धत पिसाळली आहे. सगळी ती पोरगी असणार काय माहिती, 12वी कॉमर्सला, आणि तिचं प्रियकर काय केलं असं माहिती का? गवंड्यांच्या हातामध्ये शिमिट काढतो लागले प्रेमात. गवंडी कामगार वाईट नाही, मी माझा सांगण्याचा उद्देश घ्या. बरं तो गवंडी कामगार असणार, शिमिट घालवणार तो असणार आणि 90 घेणार. तुमच्याकडे 90 म्हणतात ना, वाईट घेणार आपलं असतात. तो संध्याकाळी तिला फोन घालता निघाणार, हो दिल दिया है शिमिट भी देंगे म्हणून. प्रेम करून गवंडी कामगार वाईट नाही. माझा सांगण्याचा उद्देश एकच की 10,000 रुपये रोज कमवणाऱ्या एखाद्या नशेडी मुलापेक्षा 500 रुपये रोजंदारीवर काम करणारा माझा निर्व्यसनी मुलगा कधीही चांगला, तरच आपली मुलगी सुखामध्ये समृद्धी झाली. हे म्हणजे पोटतिडकीने मांडतो म्हणजे की आज काही लोक म्हणतात की आपल्या महाराष्ट्राला चांगले दिवस येणार, आपल्या भारताला चांगले दिवस येणार. एक मुद्दा म्हणजे मांडतोय पटलं तर बघा, तुम्ही सुद्धा ज्यांच्या घरात मुलगी असेल, त्याला बहीण असेल, त्याला मुलगी असेल, त्याला ही गोष्ट समजेल. आम्ही म्हणतो की महिला सुरक्षित आहे. एक छोटासा मुद्दा घ्या कोकणातल्या गणपतीतून आमच्या घरी घडलेला प्रसंग. गेल्या वर्षी माझी बहीण गणपतीला गावी आली, एलपी स्टँडला लक्झरी मध्ये बसली आणि ती खारेपाटणला उतरली. त्यावेळी ती घरी आल्या म्हणजे 4 वाजता संध्याकाळी बसली होती ट्रॅव्हल्सला. ती दुसऱ्या दिवशी जवळ 12:30-1 वाजता घरी आली ट्रॅफिक मध्ये. ती घरी आल्या रडायला लागली. मी म्हटलं का झालं काय ती? तर ती म्हणाली, अरे बापूला काय सांगू की मी काल संध्याकाळी 4 वाजता ट्रॅव्हल्स मध्ये बसायच्या अगोदर टॉयलेटला गेले होते. ते आता या ठिकाणी 12 वाजता 12-12:15 वाजता जेव्हा खारेपाटणला उतरले त्यावेळी मला टॉयलेटला जायला वाव भेटला. अरे आम्ही जर म्हणतोय ना जनता सुधारली, माझा महिला वर्ग सुरक्षित आहे, तर माझ्या या मुंबई गोवा हायवे ठिकाणी जर 20-22 किलोमीटरच्या अंतरावर माझ्या महिला वर्गासाठी का टॉयलेट उभे राहू नये? तो पोटतिडकीने मुद्दा मांडतोय. मी कुठल्या पक्षाचा तेरेकरी नाही, कुठल्या पक्षाचा बांधील नाही, कुठल्या पक्षाचा विरोधक नाही. पण काही मुद्दे मी मला बहीण आहे म्हणून एक मुद्दे पोटतिडकीने मांडतो. आणि बहिणीनं 100% औषध तुमका सांगतोय. आपली मुलगी काय करता याच्यात थोडं लक्ष ठेवा. मी सांगते ते कानात ऐकू थोडा वाईट आहे, पण सत्य परिस्थिती आहे. आपल्या मुलीला थोडा लक्ष ठेवत जावा. आपली मुलगी रविवारी पण कॉलेज जातात, कॉलेज भरता हो तो शोध लावा. आपल्या मुलीला कॉलेजला नाही आपण पास काढून दिला, एसटीचा पास. 15 दिवस झालो तो पास पंचच केलेला नाही ना. आपली मुलगी भयानक कॉलेज गेली काय? शोध लावा. कारण आपण सर्वसामान्य कोकणी माणसावर लक्षात ठेवा. आणि कोकणी माणसाचं एक ब्रीद वाक्य आहे, एक वेळ चपातीला तेल नसलं तरी चालेल पण आपल्याला इज्जत गेलेली खपत नाही, याला कोकणी माणूस म्हणतात. काही गोष्टी पोटतिडकीने म्हणतात म्हणतो. आणि कोणी काही मुद्दे सांगितले तेवढे क्लिअर करतो. काय की चिठ्ठींचा जमाना वगैरे बुवाने सुंदर सांगितलं. आणि एक मात्र मला सांगितलं तर लागलं, शाळेत मी 100 रुपयात 10 बांगडे, मग एक बांगडो कसं पडलं असं माझं कुठल्या तरी टीचरने विचारलं. तिथं मी सांगितलं की पिशवी फाटली असत म्हणून माझं म्हणजे म्हणून तो बांगडो पडलो. ह्या दळिद्री बुवा आधी सांगा
मी स्वतः बी झालेलो मेकॅनिकल इंजिनियर माणूस असं आणि मी बांगडो पडलो म्हणून सांगेन ह्यो तिसरी चिंता ना पासून माका येऊन शिकवणार वा बी प्लस बी कॉम झालो डबल डिग्री घेतलो पोरगोस आहे मी तुझ्या तिसरी चिंता असताना झाल्या जमीन आला का याची अवस्था सांगतो तुम्हाला तिसरी असतानाची गोष्ट ती तुमच्याकडे कुळीत वगैरे पिकतात का इकडे या साईडला कुळदाची पिटी आणि फणसाची भाजी एकत्र ज्यांना खाल्ला त्याला पचली नाही का पचली ज्याच्या अंगार इली त्याला फाटली घेऊन उभाच राहायचा दिलाच नाही ह्याला काय केलं तिसरी असताना कुळदाची पिठी आणि ती फणसाची भाजी त्यांच्याकडे लाली भाजी पण लालच करत लाल भाजी असते फणसाची ती ह्याला खा खाल्ल्यानंतर तिसरीच्या वर्गात येऊ आणि शाळेत गेलो आणि एका कोपऱ्यातल्या बँचेर बघतो आणि ह्याच्यात तो हटोळे बघतो तो काय फणसाचा तो मुरडून गुडगुड लागला ह्यो आपलं ग म्हणजे प्रेशर मध्ये फुल तेवढ्याच बाई म्हणतो सर वास करू नये वास करू नये तर बाकीच्या मुलांनी सांगितलं नाही बहुतेक मॅडम सुशांतने गडबड केली दिसतात बाईने सांगितलं तुझं उठ रे पहिलं बाहेर तसंच पॅन्ट घालला नाही आपलं शाळेच्या गेट पर्यंत गेलो तेवढ्यात तरी इन्स्पेक्शन वाले टीचर दिलेले होते तिने विचारलं बाबू तुझं नाव काय माझं नाव तुच्चान तिसरीच ना माझं नाव म्हणतात तुच्चान मग म्हणते ते सरांनी विचारलं नाही मला तिसरीचा वर्ग काय याला सांगितलं हे बघा पिवळं पट्ट मारलेलं सरळ विचारायला जोगच्या नाटक माझ्या लागू नको बुवा ही वंशावळ चंद्रकांत कर्मांची आहे आणि ही शाळा सुताराची आहे आयडिया काय हातात भेटणार तो गिरीश वायके बुवा नाही लक्षात ठेवा आता हातारायला विषय बुवांचा की शिट्टीचा जमाना वगैरे काय नाही काय बुवाने सांगितलं एक जमाना वेगळा होता त्यावेळी मोबाईल नव्हते आता एखादी प्रियकरणी प्रियशी जर भेटवत असेल ना ती मोबाईलवर आणि गल्लीतला प्रेम असा गावातला वगैरे असला प्रेम ना रात्री 2 वाजता ती पोरगी औशी बापसाच्या मध्ये झोपून प्रियकरासोबत चॅटिंग करता तो बाहेर करून विचारता तो करतो काय 2 वाजता काय जीवित असतं का मग तो हळूच बाहेर गेला असता घराच्या बाहेर आणि तो फोन करणार नाही का विचारणार काय करता हळूच हसतात म्हणजे बोलते घ्या बघितलं तो बाहेर करून विचारतो तो काय करत ह्या आता सांगणार पुन्हा तो बाहेर विचारतो आई काय करता हाऊस काय करशा ह्या आत्मा म्हणता पुन्हा तो बाहेर विचारतो बाबा काय करतो ह्या आता सांगताना मच्छर बिच्छर निघून बाबा एवढा झाला की त्या पोरग्या की मुलगी की त्या प्रियकराला सांगणार अरे येतच ना आमच्या घराकडे तू पाठच्या दारातून येऊ नको तिकडे पाठच्या दारात एक मस्त गोळाकली यामुळे शिकवडो आणि महिला वर्गांचा काय नाही का सांगितलं अरे एका महिला वर्ग म्हणतो आज भलेही आता भजन हवे ऐकलं पण उद्या घरात भाजी द्यायची करूची ह्या त्याच्या डोक्यात टेन्शन ऐकली नाही का की महिला वर्ग म्हणजे साधा काम नाही हो एखादी बाई आपल्या मुलाक शेजारीकडे सोडून जाईल पण आपल्या नवऱ्यात कधी सोडित काय बघा अरे बुवा जमाना वेगळा होता अरे त्यावेळी बुवा एका जवळजवळ डझन पोरा होय एक जमाना होता ऐकणार असेल तुम्हाला एका डझन पोरा हम दो हमारे 1 डझन आणि मनापासून एवढा जर तुला ह्या वयात समजत असं तू भारताचं भविष्य घडवू त्यावेळी उतारला आणि हप्ते केले दुसरे उतारतो होय माझ्या पुण्यात राहून नसतं मी डेली काय नाव काय करा तुझा प्रथमेश छान ना किती तसं 9वीत असले ह्यात का समाजला माझा बोलण्यासारखाच नाही काय आहे हम दो हमारे 1 डझन आणि काही वर्ष केली हम दो हमारे अर्धा डझन आणि काय वर्ष केली हम दो हमारे पाव डझन आणि काय वर्ष केली हम दो हमारे 2 चालू कंडिशन हम दो हमारा 1 येणारी कंडिशन हम दो हमारा 4-5 कोण दुसऱ्या मुलाला विचारते मला सांगा अरे एखादी बाई गरोदर त्यावेळी काय सिझरिंग वगैरे होत होती काय त्यावेळी 10-11 मुलं व्हायची त्यावेळी सिझरिंग वगैरे होत होती काय अरे एखाद्या 80-82 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीला विचारा की तुझं मोठं मुलगो खै जन्मा केलो किंवा खैल्या हॉस्पिटलमध्ये तू नाव नोंदणी केलं होतं ती सांगते अरे तेव्हा काय हॉस्पिटल राहून
शिबी खाती तिथे घऱ्या दाबतो हीच परिस्थिती आहे हो. आता एखादी बाई गरोदर अशी समजली की तिका पहिले डॉक्टरकडे नेणार. डॉक्टर सांगतले हिच्या अंगात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे हिला बेड रेस्टची गरज आहे की ह्याला गणपती उचलला ती घरात आणला की पुन्हा आपल्या आई सांगतो आहे डॉक्टर भाऊने सांगितलेला हिच्या अंगात कॅल्शियमची कमतरता हिला बेड रेस्टची गरज आहे की हिच्या हातात टीव्हीचो रिमोट आणि सिरियली चालू तुझी माझी भेटती क्षणक्षणी हॉस्पिटलमध्ये नेल्यावर पुन्हा डॉक्टर भाऊ सांगतले का की हिना हालचाल न केल्यामुळे आणि चायनीज लय खाल्ल्यामुळे सिझरिंगची गरज आहे. काय औषध असतं तर ते सिझर वगैरे करून त्या लहान बालकाला जन्म घालतले. त्या लहान बालक जन्म केल्याने त्याला मुलगो झालो असं समजला बघ की तो गावात फोन करून सांगणार अरे मी माका पोरगो झालो तो ह्याने एकट्यानेच पराक्रम केला. झाला की त्या मुलाची आत्या मावशी काकी आजी सगळी झाडून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मावशी तरी बाय 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 गाय बघ आमच्या ताईसारखेच झाले. एवढा ऐकून घेताना आजी बाय म्हणतात पप्पा पप्पा हन घायल बापा. एवढा सगळा ऐकून घेताना त्या पोराचा बापू सगळ्यांना विचारता चला इतका सगळा करून माझ्यावर काहीच नाही की का. मग डॉक्टर सांगतो तुझ्या आपण हवी चालण्या जरा नाही. मग त्या लहान बालका घरात घेऊन सगळे जाणार पण त्या पोराचा बापू थेट हॉस्पिटलला. मग डॉक्टर भाऊ सिझरिंगचा किंवा 7-8 दिवस रेस्ट केलेला 1-1.25 लाखाचा बिल काढून देणार. नका सांगा मग सर्वसामान्य माणूस आहे ना पैसे आणणार कोणती तरी बचत गटाची उचल कोणती तरी बँकेतले कोणाकडे उसने घे असे करून ते 1.25 लाख पूर्ण करणार. नका सांगा या मुल जर 1.5 लाखात पोरात पडू लागला तो दुसऱ्या पोराचा विचार करी बायकोन रात्री हात जरी मारला ना शेषे मी मिटिंग करतात ही परिस्थिती आहे. आणि मगाशी आमच्या सूचितने मगाशी मला फरमाईश केली होती की बुवा तुमचे गुरुबंधू आमचे व्यंकटेश नरवांची परवा बारी होती या ठिकाणी तर त्यांनी आय थिंक डोक्याच्या साह्याने हार्मोनियम वाजवली होती. माझा व्हिडिओ सूचितने कुठे बघितला त्या बोलला की हनुवटीच्या साह्याने तुमची ती कला दाखवा. या ठिकाणी हनुवटीच्या साह्याने हार्मोनियम वाजवण्याचा प्रयत्न करतो. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. हार्मोनियम वाजवा. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. सन्माननीय स्मरण समीर बोले यांना आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं बक्षीस झाले. धन्यवाद. या ठिकाणी गजरा सुरुवात करतो. एक ट्रेंडिंगला असलेलं गाणं या ठिकाणी सादर करतो. आरती जिती जीवन मनु आपला गया आपला
अमित नटे साहेब त्यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 200 रुपयाचा बक्षिसाला स्वीकारतोय. आले तेव्हा इकडे आहेत. मंडळाला विनंती करतो एक बक्षीस आहे. आमचे लाडके गुरुबंधू दुसऱ्यामध्ये निलेश कामेरकर बोय यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 200 रुपयाचा बक्षिसाला स्वीकारला. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. नवरात्रीच्या उत्सवासाठी नको मृग जळा पाठी धावेच्या परी. आता नवरात्रीचा बोवाडी नवरात्रीचा गजर घेतला. तुम्ही पण या ठिकाणी नवरात्रीचा गजर घेणार होतो. एक त्या गजराचं फक्त एक गडवं ऐकून दाखवतो. नवरात्रीच्या उत्सवासाठी भाविक भक्तांचा विनंती. निघावी देवीच्या दर्शना, निघावी देवीच्या दर्शना. आई जय अंबे म्हणा, आई जय अंबे म्हणा. Thank you.
असल्या पाहिजे पण मुलगी नको. लक्षात घ्या, मुलगा मळ असेल तर मुलगी धन आहे, मुलगा गंध असेल तर मुलगी सुगंध आहे, आणि मुलगा भाग्य असेल तर मुलगी सौभाग्य आहे, मुलगी सौभाग्य आहे. लक्षात घ्या. आणि माझ्या विनंती करतो माझ्या मायबाप श्रोत्यांना, प्रत्येकाने आपल्या मुलीचे किंवा आपल्या बहिणीचे लाड जास्त करा. जर मुलाला 1000 रुपयाची जीन्स घेतली तर कमीत कमी 4000चा ड्रेस आपल्या मुलीला घ्या. कारण त्याचं कारण असं आहे की आपली मुलगी किंवा आपली बहीण आपल्याला सोडून एक दिवस दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. फक्त दुःख एवढ्याच गोष्टीचा की ती दादांना सांगून जाऊ, नाही तर मोठी पेपरा केली ती परत पाठी येईलीच नाही. कसला तरी त्याला उपयोगाचा नाही. म्हणून म्हणतो, आणि माझ्या भगिनीला विनंती करते, लक्षात घ्या, मुलीच्या अंगावर 5000चा ड्रेस असावा, मुलीच्या अंगावर 5000चा ड्रेस असावा, परंतु माझ्या छत्रपती शिवरायाच्या हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. लक्षात घ्या, तरच आपला धर्म टिकून राहील. म्हणून आपल्याला पुत्र वंशाचा निवास तुझी तुरे, पुत्र वंशाचा निवास तुझी तुरे, कन्या मान्यच्या पुत्री मारी आदिशक्ती माया नारी जननी जगताची. स्त्री म्हणजे आदिशक्ती, आई निनाय देवी आहे ती, म्हणून आहे का आदिशक्ती माया नारी जननी जगताची, आदिशक्ती माया नारी जननी जगताची, मी सोडला का वेड्या गोष्ट तुझ्या जन्माची. स्वामी असे जगताचा आई विना भिकारी, स्वामी असे जगताचा आई विना भिकारी. म्हणून स्वामी असे जगताचा आई विना भिकारी, स्वामी असे जगताचा आई विना भिकारी. कसा विसरला तुला घडवी देशानी, वृद्धपणी जाना हवा तुझा वृद्धपणी अलियुक्त काय सांगायचा, वृद्धपणी जाना हवा तुझा आधार, वृद्धाश्रमी माय बापकांनी आधार. गरीबाची मुलं अनाथाश्रमात आणि श्रीमंतांच्या आई वडील वृद्धाश्रमात, ही कलियुगाची परिस्थिती आहे. लक्षात घ्या. अरे आई म्हणजे मंदिराचा गुंतगळ, अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावेशी संतवाणी, वाळवंट प्यावेशी थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावेशी लयबद्ध काळी, आणि वेदनेनंतर प्रथम आठवते ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई. गरुडानंतर बहारी नाही, चंद्रानंतर शीतलता नाही, सूर्यानंतर तेज नाही, हनुमंतानंतर दास्यत्व नाही, शिवाजीनंतर छत्रपती नाही, आणि म्हणजे आई नंतर प्रेम नाही. संपला विषय. लाईफ इज द मनी अँड मनी इज द लाईफ, नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड. या ज्या कॉलेजच्या पोरांना जो ऊत दिलेला अळवावरचा पाणी राहता राहिला. म्हणजे आम्ही म्हणतो की ताजमहल हे जगातील 1 नंबर आश्चर्य आहे. म्हणजे जगातील 1 नंबर आश्चर्य कुठलं असेल पटलं तर बघा, बाळ जन्माला येण्यापूर्वी त्या बाळाला लागणारं दूध हे आईच्या स्तनात बरोबर 1 दिवस अगोदर तयार होतं. हे जगातील 1 नंबर आश्चर्य भगवंताने दिलेलं आहे. आता पोहासारखं अर्ध शिकलेलं तिसरी दिला टाकतो म्हणजे ह्या नैसर्गिक, दॅट इज नॅचरल. त्याचं नैसर्गिक असतं पोराच्या बापसा का नाही, नैसर्गिक नाही पोरा, देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर अतिशयोक्ती करणे. नॅचरल थिंग दॅट्स नॉट अ चॅलेंज ऑफ द गॉड. राहताना या विषय म्हणजे बापाचा. आम्ही आईबद्दल बोलतो, एक मुद्दा म्हणजे पोट डिडगीर वाटतोय पटलं तर बघा, आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही, आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही, आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची
बाप हा मंदिराचा पाया असतो, लक्षात द्या. ज्या दिवशी पाया घातला त्या दिवशी इमारत कोसळून पडली. एखादी आई आपल्या बाळाला विचारते, बाळा तुला उद्या टिफिन मध्ये कोणती भाजी पाहिजे, भाकरी पाहिजे की चपाती पाहिजे, अशी म्हणणारी आमची आई आम्हाला दिसली. पण त्याच भाकरीसाठी दिवसभर स्वतंत्र रक्त ठेवणारा आपला बाप आम्हाला कधी दिसला नाही. माझ्या सर्व मुलांना सांगतो, लक्षात घ्या, तुमच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात. तुमच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात. आणि तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो ना, त्याला फक्त अरे एखादी आई आपल्या बाळाला कडेवर घेऊन फिरवते, कारण आईचं उद्दिष्ट असतं की जे मी बघते ते माझा मुलगा बघून दे. पण मंडळी कधी बाप असं कधी करत नाही. बाप नेहमी मुलाला खांद्यावर घेऊन फिरवतो, कारण बापाचं उद्दिष्ट असतं की जे मी आयुष्यात बघू शकलो नाही ते सुद्धा माझा मुलगा बघून द्यायला बाप माझ्या या ठिकाणी आपल्याला मायबाप श्रोत्यांसाठी एक विनंती असेल तरुण वर्गाला. एक वेळ आपल्याला शिक्षण घेता येत नाही, 100% घेऊ नका. एक वेळ काम धंदा करता येत नाही, पोटा पाणी एकच करा. पण ईश्वराच्या आई वडिलांची मान समाजात खाली राहील असं वागू नका. ही खरी नवरात्री आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतोय का या ठिकाणी माझ्या संगमेश्वर असल्याने एक विनंती करणे गजराची सांगता करतोय. या निनावी देवीचा तुम्ही उत्सव दरवर्षी साजरा करता. एक तुमचा मुलगा समजून एक संकल्प दरवर्षी या निनावी देवीच्या एक प्रार्थना करून करा. ह्या निनावी देवीचे तुम्हाला आशीर्वाद भेटवायचे असेल, दान धर्म कसा करावा लक्षात घ्या. आपल्या एखाद्या मंडळात जाऊन त्याची पावती फाटण्यापेक्षा किंवा मंदिरातील दानपेटीत पैसे टाकण्यापेक्षा एक दान धर्म कसा असावा. आपल्या पंचक्रोशीतील 2 गरीब विद्यार्थी आणि 2 गरीब विद्यार्थिनी शोधा, ज्यांची आई नसेल, ज्यांचे वडील नसतील, ज्यांची शिकायची इच्छा आहे परंतु शाळेची कॉलेजची परीक्षेची फी भरायची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, असे 2 गरीब विद्यार्थी आणि 2 गरीब विद्यार्थिनी शोधा आणि त्यांना या नवरात्रोत्सव निमित्त या ठिकाणी बोलवा आणि त्यांना 2 नवीन गणवेश घेऊन द्या आणि त्याची 10वीची किंवा 12वीची परीक्षेची फी भरा. त्यांच्या गालावरच हसून तुम्हाला निनावी देवीचे आशीर्वाद भेटवून देणार. कारण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज, अरे माझ्या शिवाचं आयुष्य आज शतकाच्या पारत नसतं, जर का माझ्या शिवाचं आयुष्य शतकाच्या पारत नसतं, प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार असतं, सोन्याचं दार असतं. भेटली तर बादल नावाचा घोडा रडला होता. हे काहीच नाही हो, तर वाघ्या नावाच्या जिवंत कुत्र्याने
या ठिकाणी महिलांची प्रार्थना करतात. येशू गडा तू येथे राशी भारुडाने गमत 100% म्हणणार बाबा. नाही नाही आपण टेन्शन घेऊ नका. 11 वर्षापासून भजन करतोय बघा. त्यावेळी तुमची पद्धत होती पारंपरिक भजनाची. 2020 आता जे आहे ही पद्धत त्यावेळी भजनाची होती. पाय पोचत नव्हते अशा पेटीवर. त्याही पारंपरिक प्रकारे केला. भारुड कवच 100% घेणार. कच्च्या गुरुचे लोक अखिलेश बाळके नाही कदमांची वंशावळी काय बघा. येशू गडा तू येथे राशी येशू गडा